विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झालेत। भाजपच्या नेतृत्वात लढलेल्या महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळालंय। या निकालांची कारण मीमांसा तर होत राहीलच, पण निवडणुकांपूर्वी ज्याची प्रचंड चर्चा झाली त्या जरांगे फॅक्टरचं या निवडणुकीत नेमकं काय झालं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं। कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अगदी मुंबईपर्यंत जरांगे जाऊन आले। प्रामुख्याने मराठवाड्यात प्रभाव असलेल्या जरांगेंची भूमिका विधानसभेत अत्यंत महत्त्वाची असणार असं सांगितलं जात होतं, पण निकाल पाहता खरंच तसं काही घडलंय का असा प्रश्न पडतो। विधानसभेला जरांगे फॅक्टर चाललाच नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे, पण त्याची कारणं काय आहेत बघूया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्त्वाचं। मनोज जरांगेंची भूमिका, ओबीसी मराठा समाजाच्या मतांचं झालेलं ध्रुवीकरण आणि महिलांची भूमिका या सगळ्यामुळे जरांगेंचा लोकसभेसारखा परिणाम यावेळी दिसला नाही असं अभ्यासकांचं मत आहे। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। लोकसभेचे निकाल पाहता सत्ताधारी मराठवाड्यातील सर्वच 8 जागांवरती जरांगेंच्या आंदोलनाचा आणि भूमिकेचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं, पण या विधानसभेत तसं काही घडलेलं नाहीये। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल बरीच चर्चा झाली। मनोज जरांगे यांनी दलित, मुस्लिम आणि मराठा अशी मूठ बांधण्याचा प्रयत्न केला। विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी समीकरण बांधायला सुरुवात केली। सत्तेत असल्याशिवाय आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लावता येणार नाही अशी त्यामागची त्यांची भूमिका होती। त्यानंतर जरांगे यांनी शक्ती असेल त्याच मतदारसंघात निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला होता। त्यासाठी काही मतदारसंघात स्वतः जाऊन जरांगेंनी आढावा घेतला होता। अनेक ठिकाणी उमेदवारांना तयारीला लागा असं सांगितलं गेलं होतं। मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता, पण ऐनवेळी जरांगे यांनी आपल्याला राजकारणात पडायचं नाही, शक्ती नसेल तर निवडणूक लढवण्यात अर्थ नाही असं म्हणत माघार घेतली। अर्ज भरलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला सांगितलं गेलं आणि गुपचूप जायचं आणि पाडून यायचं असं म्हणत कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं हे मराठा समाजाला चांगलंच माहिती आहे असं त्यांनी सांगितलं। जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही त्यांचा काही जागांवरती प्रभाव पाहायला मिळेल अशी सगळ्यांना आशा होती, पण समोर आलेल्या निकालानंतर असं काहीही झालं नसल्याचं दिसतंय। मराठवाड्यात जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा आणि ओबीसी समाजात असलेले संबंध ताणल्या गेल्याचं दिसत आहे। त्यामुळे ओबीसी एकवटले गेले आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ठीक होती, पण ओबीसीतून आरक्षण मागितल्यावर सगळे ओबीसी अलर्ट झाले आणि महायुतीच्या बाजूने एकवटले गेले असं दिसतंय। सत्ताधाऱ्याच्या विरोधातील प्रचार विरोधकांसाठीच नकारात्मक ठरला। या उलट्या प्रभावामुळे मराठवाड्यात महायुतीचे जे उमेदवार निवडून येण्याची शक्यताच नव्हती ते सुद्धा निवडून आल्याचं पाहायला मिळतंय। जरांगे नेहमीच फडणवीस यांना बरंच काही बोलले, पण मुख्यमंत्री असून सुद्धा शिंदेंना काही बोलले नाही। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा संदेश गेला आणि ओबीसी एकवटले गेले असं दिसतंय। मनोज जरांगेंनी समाजातील लोकांना स्पष्टपणे काय करायचं असा काही संदेश दिला नाही, त्यामुळे नेमकं काय करायचं हे स्पष्टच नव्हतं। कारण निवडणूक लढायची नाही असं म्हटलं असताना कुणाला मतं द्या हेही त्यांनी सांगितलं नाही, उलट फक्त पाडा असं सांगितलं। पण उमेदवार पाडा म्हणजे महाविकास आघाडीला बळ द्या असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला। पण तसं असलं तरी विरोधकांनी तरी मराठा आरक्षणाबद्दल लेखी आश्वासन कुठे दिलं होतं याचाही विचार मतदारांनी केला असणार। जरांगेंनी उमेदवार पाडा असं सांगताना कुणाला पाडायचं ते सांगितलं नाही, त्यामुळे कदाचित मराठा मतदारांनी मतदान करायचंच नाही असा त्याचा अर्थ घेतला असावा। त्यामुळे मराठा समाजाचा मतदानाचा टक्का कमी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। या उलट ओबीसींचा टक्का हा जवळपास 90% वाढलेला असू शकतो असा अंदाज आहे। लोकसभेला मुस्लिम दलित सगळेच एकत्र आले त्यामुळे परिणाम दिसला, पण तेव्हाही मतांच्या टक्क्यातील फरक फार कमी होता। त्यामुळे यावेळी परिणाम दिसला नाही आणि जरांगे फॅक्टर चालला नाही। पण यावेळी भाजपनं आणि महायुतीने सर्वात पहिलं काम केलं ते म्हणजे त्यांनी मराठवाड्यात उमेदवारी देताना अत्यंत हुशारी दाखवली। बहुतांश ठिकाणी मराठा उमेदवारच कसे देता येतील याचा प्रयत्न महायुतीने केला। उमेदवारच मराठा असेल तर काय, ही त्यांची खेळी यशस्वी झाली।
त्याशिवाय विधानसभा निवडणुकीत स्थानिक समीकरणं अत्यंत महत्त्वाची असतात. मराठा समाजाच्या ध्रुवीकरणाला महायुतीने 2 प्रकारे काउंटर केलं. पहिलं म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण आणि मराठा विरुद्ध ओबीसी असं विरुद्ध दिशेने झालेलं ध्रुवीकरण. 50% महिला मतदार अशी सुरक्षित मतपेढी महायुतीकडे आधीच होती. या महिलांपैकी हिंदू आणि ओबीसी महिलांची ध्रुवीकरणामुळे मिळणारी मतं आणि मराठा उमेदवार असल्यामुळे मिळणारी मतं यामुळे उमेदवाराचा विजय पक्का होता, अशी भाजपची गणितं जुळून आली. महिलांचं मतदान मोठ्या प्रमाणात महायुतीकडे गेलं आणि त्यामुळे विजय मोठा झाला. आणि परिणामी या सर्व कारणांमुळे जरांगे फॅक्टर चालला नाही. पण तुम्हाला काय वाटतं, जरांगे फॅक्टर फेल गेल्याची नेमकी कारणं कोणती ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.